नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमतच्या आरोग्य परिषद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरोग्य परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोग्याशी निगडित असलेल्या विषयांवर आपण संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आत्ता आपण बोलणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. IVF या विषयावर आत्ता आपल्याला संवाद साधायचा आहे. तर सगळ्यात पहिले ओळख करून देते डॉक्टर नंदिता पालशेतकर, जे आपल्याकडे IVF विषयी बोलायला आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर रोहन पालशेतकर. तर डॉक्टर नंदिता, तुमची ओळख करून देताना मला फार दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे 1998 मध्ये लेझर हॅचेसच्या माध्यमातून पहिली जुळी बाळं ज्यांच्या माध्यमातून समोर आली त्या म्हणजे डॉक्टर नंदिता, ही त्यांची ओळख. डॉक्टर, पहिलाच प्रश्न मला विचारायचा आहे, IVF म्हणजे काय? सोप्या भाषेत जर तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. IVF म्हणजे आम्ही बाळ तयार करतो शरीराच्या बाहेर. जे नॉर्मली शरीरात होतं ते आम्ही शरीराच्या बाहेर एका लॅबॉरेटरीमध्ये करतो आणि त्याला आम्ही IVF बोलतो. म्हणजे स्त्रीबीज घेतो, एग्स फ्रॉम अ गर्ल आणि स्पर्म्स घेतो फ्रॉम अ मॅन, आणि त्यांचं मिलन जे आहे ते आम्ही एका डिशमध्ये करतो. टेस्ट ट्यूबमध्ये नाही, डिशमध्ये करतो. आणि मग ती डिश इन्क्युबेटरमध्ये ठेवली जाते, जिथे टेम्परेचर, बॉडी ऑस्मोलॅलिटी वगैरे बरेचसे प्रकार असतात, ते तुमच्या शरीरासारखे असतात. तिथे आम्ही 3 ते 5 दिवस ते वाढू शकतो. आणि त्याच्यानंतर मग ते तयार झालेलं बाळ असतं ते अलगदपणे उचलून आम्ही गर्भाशयात किंवा पिशवीत टाकतो. इनफॅक्ट आज सकाळी मी 4 पेशंट्स केले अशा की बाळं उचलून टाकली. तर आय थिंक ते एक जे आनंद असतो की हे मी मायक्रोस्कोप खाली असं 8 सेल बाळ पाहिलेलं असतं. आणि जेव्हा त्याच्यानंतर आम्ही डिलिव्हरी केली, आज ट्विन्स बाळं झाली आणि ते अशी हालत रडत बाहेर निघतात, म्हणजे इट इज फॅसिनेटिंग. इट इज रिअली फॅसिनेटिंग की ॲक्च्युली हा प्राण आम्ही लॅबॉरेटरीमध्ये तयार केला आहे. तर डॉक्टर, मी थेट IVF बद्दल बोलतोय म्हणून विषयाला हात घातला, पण IVFच्या आधी काही प्रक्रिया असते का? म्हणजे IVF कडे जाण्याआधी तुम्ही तुमच्याकडे जे कपल्स येतात, पेशंट्स येतात, त्यांना काय मार्गदर्शन करता? म्हणजे त्याच्या आधी काही? तर जनरली जेव्हा पण पेशंट्स आमच्याकडे येतात, पहिलं तर आम्हाला हिस्ट्री घ्यायला लागतं. आम्हाला बघायला लागतं की काय कारणं आहेत की ते प्रेग्नेंट नाही होऊ शकत. बरोबर. कारण आपण बघू, इंडियाची पॉप्युलेशन जगात सगळ्यात जास्ती आहे, तरी पण आपलं पॉप्युलेशन हॅज द हायेस्ट नंबर ऑफ इन्फर्टिलिटी केसेस म्हणजे पूर्ण दुनियात. तर त्याच्यामुळे वी नीड टू अंडरस्टँड की ह्यांना PCODचा त्रास आहे का, एंडोमेट्रिओसिसचा त्रास आहे, फायब्रॉइडचा त्रास आहे, की त्यांचे रिपीटेड IVF फेलियर्स कशामुळे होत आहेत, हे सगळं आपल्याला बघायला लागतं. तर जनरली आम्ही सगळे टेस्ट करतो. नाव समथिंग ॲज सिम्पल ॲज PCOD, आपण खूप लोक बोलतात की त्यांना मुलंच नाही होत. बरोबर. बट दॅट सो नॉट ट्रू. आता त्यांनी फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे एक्सरसाइज, डाएटवर जरा थोडं लक्ष दिलं तर दे कॅन कन्सीव्ह नॅचरली. इनफॅक्ट लास्ट मंथमध्येच आमच्याकडे एक पेशंट आली होती हू वॉज 2 IVF फेलियर्स. PCODचा त्रास होता. मी जस्ट सांगितलं, जोपर्यंत आपले 10 किलो कमी नाही होत मी तोपर्यंत IVF चालू नाही करणार. तर मी पूर्ण डाएट, एक्सरसाइज प्लॅन केला. 2 आठवड्यात तिने 4 किलो कमी केले आणि तिला ऑलवेज इरेग्युलर पिरियड्स PCOD मुळे असायचं. ती बोलली, ह्यावेळी तुम्ही बोलला वजन कमी झालं तर पिरियड्स येतील, पिरियड्स नाही आले. प्रेग्नन्सी टेस्ट केलं, पॉझिटिव्ह. ते फॉर अ लेडी हुज 2 IVF फेलियर. सो IVF म्हणजे इमिजिएटली नाही जायचं. आपल्याला एक वेळा कारण समजला तर आम्ही एगचं टेस्टिंग करतो, बघतो की त्याचं रिझर्व किती आहे. पण द बिगेस्ट फॅक्टर आम्हाला जो अफेक्ट करतो आमच्या रिझल्ट्सला इज द एज. सो द यंगर द पेशंट्स, it's always easier to help them conceive before we jump to the IVFचा स्टेज. बरोबर. मग मला डॉक्टर नंदिता तेच विचारायचं आहे की आत्ता सध्या आम्ही असं ऐकतोय की खूप यंगेस्ट कपल्स जे आहेत ते IVF साठी वळतायत, तर ते खरं आहे का आणि असं कशामुळे? आय थिंक सुवर्ण, अवेअरनेस वाढलेला आहे आणि तुमचे असे प्रोग्राम्स, न्यूजपेपर्स, आणि आजकालचं जनरेशन घाबरत नाही बोलायला की माझं बाळ IVFचं आहे. म्हणजे एक स्टिग्मा आहे तो जरा कमी कमी होत चाललाय. आणि त्याच्यामुळे हे जे त्यांना कळून चुकतंय
की बाबा लवकर जर गेलो, ट्रीटमेंट लवकर घेतली तर सक्सेस रेट चांगला आहे. मी तुला सांगू म्हणजे ही प्रॅक्टिस मी 10 वर्षात बदलताना पाहिली आहे. 10 वर्षापूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये 38, 40, 42, 43 वर्षाचे पेशंट्स यायचे आणि मी विचारलं, "तुम्ही काय इतका वेळ वेळ घालवला?" "नाही, आम्हाला सांगितलं तुमच्यात काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मूल होणार." तर ही जी गोष्ट आहे ती बदलली पाहिजे, की जर तुम्ही प्रयत्न केला वर्षभर आणि तुम्हाला मूल झालं नाही, तर प्लीज डॉक्टरकडे जा. इमिजिएटली ट्रीटमेंट घ्या. जसं रोहन बोलला, की डायग्नोसिस करा, की व्हॉट इज द कॉज बरोबर. आणि ते कॉज आपण ट्रीट करू शकतो. पण आता जे बघतोय आम्ही, तर नॉट एव्हरीबडी सुवर्णा, म्हणजे थोडेसे लोक लवकर येतात, पण बरेचसे लोक प्रॉब्लेम काय झाला आजकाल, मुली करिअर्स करतायत, शिकायला फॉरेनला जात आहेत, मग राईट पार्टनर नाही मिळालेला, त्यामुळे उशिरा लग्न होत आहेत बरोबर. आणि मग उशिरा येत आहेत. तर तो पण हा प्रॉब्लेम आहे. तर दोन्ही प्रॉब्लेम्स जे आहेत ते डेफिनेटली, तर आपल्याला बराच वेळ आहे अजून त्या लेवलला पोचायला जिथे लोक लवकरात लवकर येतील, की 1 वर्ष ट्राय केलं नाही झालं, चला आपण IVF कडे स्पेशलिस्टकडे जाऊया. आय गिव्ह यू माझं स्वतःचं एक्झाम्पल. आय वॉज व्हेरी लकी दॅट आय एम इन दिस फॅमिली जिथे मला IVF बद्दल माहित होतं. आता आम्ही डॉक्टर्स असताना वी आर ऑलवेज फोकसिंग ऑन आवर करिअर्स फर्स्ट. पण आय गॉट मॅरिड व्हेरी अर्ली. तर आई बोलली की ॲज युजल आई बोलणार, वेन आर यू मेकिंग मी अ ग्रँडमदर. तर आम्ही बोललो की आता आम्ही अभ्यास करतोय, हाऊ कॅन वी प्रिपेअर फॉर ऑल दॅट. सो शी टोल्ड मी टू फ्रीज माय एम्ब्रियोज. तर आम्ही लिटरली आमचे एग्ज आणि घरापासूनच सुरुवात झाली. लिटरली, तर म्हणून आम्ही अँड आय टॉक अबाउट इट व्हेरी ओपनली, कारण महत्वाचं आहे की लोकांना कळेल की असे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत जिथे तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकला स्वतःच्या हातात घेताय. आणि हे उदाहरण आहे ना तुमचं स्वतःचं, ते कदाचित लोकांमधले अजून जे काही डोक्यात असलेले संभ्रम आहेत ते दूर करायला खूप महत्वाचं ठरेल. तर मला विचारायचं होतं 2007 पासून आम्ही हे करतोय एग फ्रीजिंग. हो. म्हणजे ज्या मुलींची लग्न नाही झालेली, ज्या मुलींना पार्टनर नाही मिळालेला, करिअर किंवा कॅन्सरचे पेशंट्स, त्यांना औषधं अशी दिली जातात की ओव्हरी डॅमेज होते. मग एंडोमेट्रियोसिस जे रोहन बोलला आता, हो. त्याच्यामुळे देखील ओव्हरी डॅमेज होते. तर अशा सगळ्या पेशंट्समध्ये एग फ्रीजिंग करणं फार जरुरी आहे. ॲक्च्युली आज एक पेशंट होती एंडोमेट्रियोसिस, यंग अनमॅरिड गर्ल. मी तिच्या आईशी बोलले की मी म्हटलं प्लीज आयडियली ऑपरेशन करायच्या आधीच फ्रीज करायला पाहिजे होतं. पण लकीली तिच्या ओव्हरीज अफेक्टेड नाही आहेत. तिला एंडोमेट्रियोसिस बाकी सगळीकडे आहे. अच्छा. तर तिला आम्ही ओव्हरी एग फ्रीजिंग सांगितलेलं आहे. एम्ब्रिओ फ्रीज केले किंवा जे सिंगल गर्ल्स आहेत ते एग फ्रीज करू शकतात आणि स्वतःच्या बायोलॉजिकल क्लॉकला स्वतःच्या हातात घेऊन दे गेट एम्पावर्ड. त्यांना ऍक्च्युली चॉईस भेटते की वेन दे वॉन्ट टू गेट प्रेग्नेंट. तर ते 35ला पण प्रेग्नेंट व्हायचं असलं तर त्यांची अंडी लवकर फ्रीज झाली असली तर तेव्हा आपण यूज करू आणि ती शकतो. त्या वयातली असतात त्यामुळे ती जास्त ऍक्टिव्ह असतात. IVF आहे तर त्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे आम्ही अजूनपर्यंत हेच ऐकत आलोय की एकतर खूप खर्चिक आहे IVF आणि दुसरं म्हणजे प्रचंड पेनफुल आहे. हो. तर ते खरंच तसं आहे का? आणि नाव आय कॅन टेल यू दिस फ्रॉम माय वाईफच्या पर्सनल एक्सपिरियन्स करून. तर काय होतं, पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण इंजेक्शन्स डेली लागतात 10 दिवसासाठी. पण हे इंजेक्शन्स जे असतात दे आर रिलेटिव्हली पेनलेस. म्हणजे एकदमच छोटी सुई असते जी पोटावर पण लागू शकते किंवा कमरेवर लागू शकते. आता ज्यांना भीती असते थोडी सुईची ती त्यांना ऑलवेज असणारच. पण द प्रोसिजर इट सेल्फ इज नॉट पेनलेस. कारण एक वेळा ती अंडी पूर्ण होतात, जेव्हा आम्ही ती अंडी बाहेर काढतोय, हा एक मिसकन्सेप्शन आहे की पोट उघडून आपल्याला काढायला लागतं. हे आम्ही सोनोग्राफी थ्रू जसं ब्लड कलेक्शन असतं तसंच बाहेर काढतो आणि हे पूर्ण अॅनेस्थेसियाच्या अंडर असतं. अच्छा. सो देर इज झिरो पेन. आणि प्रोसिजर झाल्यानंतर पण पेन किलर्स देतो म्हणजे यू डोंट फील एनिथिंग. माझी स्वतःची वाईफ वॉज ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल. आमचं प्रोसिजर जेव्हा झालं इमिजिएटली आफ्टर 1 hour ती चालत होती आणि आम्ही हॉस्पिटलच्याच रूममध्ये फिरतोय आणि बोलतोय आणि सगळं करतोय. सो द रिकव्हरी पिरियड इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि असं नाही की आपल्याला 2 दिवस 3 दिवस ऍडमिशन लागतं. सकाळी आम्ही ऍडमिट केलं, पिकअप झालं, 5-6 तासात तुम्ही परत घरी पण जाता. तो पेशंट फ्रेंडली झालंय. आणि ॲक्च्युली ना मला वाटतं
फार महत्वाचा भाग म्हणजे काउन्सिलिंग, टॉकिंग टू द बरोबर. पेशंट, हँड होल्डिंग द पेशंट. आय थिंक तेवढा आधार तिला दिल्यामुळे शी बिकम्स मोर कॉन्फिडेंट. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केला तर त्याच्यावर ती प्रश्न विचारू शकते. आय थिंक हे सगळे ही जी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि बरोबर. त्यांनी मी सांगते तुला की बऱ्याचशा मुली घाबरतात, पण जेव्हा त्यांचं प्रोसेस संपतो तेव्हा मला म्हणतात की अरे आम्हाला वाटलंच नाही की एवढं इझिली हे होऊ शकेल. त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे ऑफकोर्स टेक्नॉलॉजी बदलली आहे. जसं तो म्हणतो इंजेक्शन्स आणि आता गोळ्या पण चालू झाल्यात, म्हणजे आम्ही इंजेक्शन्स कमी करू शकतो. आणि बरोबर. खर्चिक आय थिंक खर्च, तुम्ही जीव तयार करताय, यू आर क्रिएटिंग लाईफ, तर त्याच्यासाठी लागणारी जी साधन सामुग्री असते ती मी जेव्हा सुरुवात केली 35 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही फॉरेनहून सगळं मागवायचो. आता मेड इन इंडिया. आणि खरंच बऱ्याचशा गोष्टी, औषधं, हे सगळं इन हाऊस मिळतं आम्हाला, आता, म्हणजे इंडियन फॅक्टरीज त्यामुळे मधून. तेवढा खर्च खूप अरे आता कमी आता मी सांगू तुला, म्हणजे जेवढं पोट पिशवी काढायचं ऑपरेशनचा खर्च नसेल तेवढा IVFचा झालाय. IVF आहे. आणि बजेट IVF सेंटर्स चालू झालेत. आणि आय थिंक आपल्या देशात इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आमचे IVF केसेस कॅन बी डन ॲट अ व्हेरी लो कॉस्ट, जेव्हा जास्ती प्रॉब्लेम्स नसतात, वेन पेशंट्स लवकर येतात, वी कॅन कॅच देअर प्रॉब्लेम्स अर्ली, तर मग तेव्हा जास्ती तेच. खर्च नाही होत. पण आता सेम पेशंट माझ्याकडे जेव्हा ते 40 होतात किंवा 38 होतात, तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला टेक्नॉलॉजीज जास्ती लागतात, आपल्याला इक्विपमेंट्स जास्ती लागतात, इंजेक्शन्स जास्ती लागतात, तर त्याच्यामुळे पण खर्च वाढतं. सो त्याप्रमाणे इफ यू टेक युअर डिसिजन्स अर्ली अँड यू कम अर्ली, आपण राईट टाइमला राईट प्लेसकडे गेलो तर यू विल डेफिनेटली गेट युअर ट्रीटमेंट, जिथे तेवढं खर्च नाही होणार जेवढं लोकांच्या डोक्यात आहे. हां. तुम्ही जर 30-35च्या आत असलात तर तुमचा सक्सेस रेट तेवढाच हाय आहे. हं. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं सक्सेस रेट कमी होतो. पण ते म्हणजे स्वतःच्या अंड्यानी. तर आता सपोजिंग माझ्याकडे 45 वर्षाची स्त्री असेल आणि तिला मी एग डोनेशन करणार आहे, तर तिचा सक्सेस रेट 50 ते 60% आहे. अच्छा. देअर एज डज नॉट मॅटर. ते अंडाशयाचं जे हे असतं त्याच्यावर आपल्याला इम्पॉर्टन्स गोष्टी, द्यायला लागतं. हां. म्हणून मी परत बोलतो ते एग फ्रीजिंग बद्दल. आरोग्य परिषद या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. IVF विषयी बोलतोय, असंच बोलत राहूया. काही क्षणात पुन्हा भेटू. पुन्हा एकदा स्वागत. आरोग्य परिषद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि डॉक्टर रोहन पालशेतकर यांच्याशी IVF संदर्भात आपण बोलूया. वारंवार फेल्युअर वाढतं, वारंवार IVF फेल्युअर होतं, असे खूप केसेस पाहिल्या. तर त्यावेळेला काय सजेशन असतं तुमचं? आता आम्ही एक इन्व्हेस्टिगेशन करतोय जिथे आम्ही ऑलमोस्ट 300 ते 400 रिप्रोडक्टिव्ह जीन्स, म्हणजे जे प्रेग्नन्सीचे जीन्स असतात, ते आम्ही टेस्टिंग करतोय, बघायला की का नाही थांबत आहे, काय कारण असू शकतं. त्या जेनेटिक टेस्टिंगवर पण आपल्याला कळतं की कोणती ट्रीटमेंट ह्या पेशंटला स्पेसिफिक आहे. असं नाही की सगळे IVF फेलियर्सला एकच ट्रीटमेंट लागते. तर आपण हे सगळ्या ईच पेशंटला इंडिव्हिज्युअलाइज करून करू शकतो. मग दुसरं आहे की आम्ही एक दुर्बीनची टेस्ट करतो, जे हिस्ट्रोस्कोपी बोलतो, ज्याच्यामध्ये आम्ही पिशवीच्या आत 2 मिलीमीटरचा कॅमेरा टाकतो, बिना काय कट्स काय पण, आणि आम्ही ऍक्च्युली गर्भाशय आतमधून बघतो की ती चांगली आहे की नाही, लाइनिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे जिथे बाळ चिकटणार आहे, TBचं काय प्रॉब्लेम आतमधून दिसतंय का, आतमध्ये काय पडदा आहे, काय गाठ आहे, ते काय पण असलं तर आपण ते क्लिअर करून ते बघू शकतो. आणि हे सगळं आपण बघून मग अजून ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स असतात, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक्स्ट्रा काय औषधं देतो, ज्याच्याने त्यांचे चिटकायचे चान्सेस इम्प्रूव्ह होऊ शकतात. बरोबर. आणि ऑफकोर्स ही हॅज नॉट टच्ड ऑन द लॅबॉरेटरी ॲस्पेक्ट. लॅबॉरेटरी फार महत्वाची आहे. नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. तुला माहिती आहे ChatGPT आलाय, हो. बरोबर? किती वर्ष झालं? 1-2 वर्ष. 2 वर्ष. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोविडपासून वापरते माझ्या लॅबमध्ये. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आमचं जे फील्ड आहे ते टोटली चेंज झालंय. And we are getting better success rate, better prediction. So it's really amazing what it has done. आता तर एवढं लॅबचं फॉरवर्ड झालंय की मी अंड घेतलं, ते टाकलं की ते बाहेर सगळं रोबोटिक्सनी सगळं होऊन शेवटी बाळ येणार. ओके, म्हणजे
ब्लास्टोसिस जे मी पिशवीत सोडते ते हो. पूर्ण 9 महिन्याचं बाळ अजून नाही झालेलं, पण ते पण होईल. पुरुषांच्या स्पर्म्समुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं, इन्फर्टिलिटी होऊ शकते. म्हणजे त्याचे वीक असतात किंवा कमी असतो काउंट किंवा मोटिलिटी कमी असते किंवा 2 डोके असतात स्पर्मला, 1 डोकं असण्यापेक्षा हां. ॲबनॉर्मॅलिटीज. बरोबर. तर त्याच्यामुळे देखील इन्फर्टिलिटी होऊ शकते. तर त्याच्यावर पण नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. इक्सी, इम्सी, मायक्रोफ्लुइडिक्स, मॅक, भरपूर टेक्नॉलॉजीज. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आम्ही लॅबमध्ये वापरतो. तू बिलीव्ह नाही करणार, माझी एक पेशंट आहे, 27 वेळा IVF फेल झालेला आहे बापरे. आउट ऑफ इंडिया, आणि माझ्याकडे येऊन पहिल्या ह्याच्यातच प्रेग्नंट झाली. तर आय थिंक यु नो दॅट इज द म्हणजे चॅलेंज, यु नो, हो. एक डोनेशन. चॅलेंज आणि तुम्ही खूप लोकांची स्वप्न सुद्धा पूर्ण करता, कारण अशी लोक तुमच्याकडे खूप आशा अपेक्षा घेऊन आलेली असतात. जागोजागी IVF सेंटर्स उघडलेली आहेत, तर मग त्यांनी ते निवडायचं कसं, कुठला डॉक्टर निवडायचा, कुठलं हॉस्पिटल निवडायचं, हे म्हणजे त्याची काही परिमाणं आहेत का? तर ऑब्व्हियसली माझ्या ह्याच्यानी आता सोशल मीडियाचा तो एकदमच ब्लो अप झालाय. हम्म. ऑनेस्टली आय थिंक पहिलं तर एक्सपिरियन्स तर बघायलाच पाहिजे. लॅब्स कसे आहेत ते ऑब्व्हियसली ले पर्सनला कळणार नाही. ॲज डॉक्टर्स आम्हाला माहिती आहे की आमच्या लॅबमध्ये काय आहे. बट वेन यू आर गोइंग टू दिस, पहिलं महत्त्वाचं आहे की सगळे प्रश्न जे असतात ते तुम्ही विचारायला पाहिजे तुमच्या मनातल्या बिना सगळ्या काय शंका. घाबरून. हम्म. आणि मी ऑलवेज बोलतो, ऍक्च्युली मी शिकलोय आईकडूनच की ऑलवेज डायलॉग असायला पाहिजे. आता असा टाइम नाही राहिला की जिथे जे डॉक्टर बोललात तेच होणार. इट हॅज टू बी अ डायलॉग, कारण त्या कपलला पण इन्व्हॉल्ड राहायला पाहिजे. कारण बघा, आम्ही सगळं अटेम्प्ट करू टू ट्राय अँड गेट यू प्रेग्नेंट, पण त्यांचं मनाची बात आम्ही कधीच नाही हे वी कॅन नेव्हर अंडरस्टँड इट. माइंड. वी कॅन नेव्हर अंडरस्टँड इट. तर त्याच्यामुळे मी ऑलवेज बोलतो की तुम्हाला तुमच्या डॉक्टर बरोबर जी कनेक्शन भेटते, आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे टू चूज अ डॉक्टर. बिकॉज ते डॉक्टर तुम्हाला दे गोइंग टू नॉट ओनली हेल्प यू गेट प्रेग्नेंट, अँड इट्स नॉट अबाउट की जस्ट प्रेग्नेन्सी होते, आपल्याला त्याच्यानंतर अजून 9 महिने काढायचे आहेत. हो हो. सो इट्स इक्वली इम्पॉर्टंट टू चूज दॅट वे. बट आय थिंक सगळं बघून what's important is you need to see the years of experience, see the work that is being done, and you have to develop तो कनेक्शन तुमच्या डॉक्टरांबरोबर. आणि लॅबॉरेटरीमध्ये काय टेक्नॉलॉजीज आहेत त्या पर्टिक्युलर IVF लॅबमध्ये, आय थिंक ते पण महत्वाचं आहे. हम्म, हम्म. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यु नो लाईक आता माझ्याकडे बसलेले असतं की पेशंट्स आलेले असतात दुसऱ्या बाळासाठी. आय हॅव क्रिएटेड 3 बेबीज आउट ऑफ 1 सेट ऑफ एम्ब्रियोज. म्हणजे ती मुलगी माझ्याकडे 25 वर्षाची आलेली आणि तिचं 35व्या वर्षी 3रं मूल झालं ओ. त्याच अंड्याने. ओ. सो दॅट इज ऑल्सो. आणि एग पण मग आता- फ्रीजिंग करू शकतो, भरपूर करतात, पण त्यातून 10-15 वर्षानंतर ते मूल जन्माला आलं पाहिजे. दॅट इज द स्किल हो. की तो डॉक्टरसाठी ते स्किल आहे, सामान्यांसाठी तो चमत्कारच असतो एक प्रकारे, तसं म्हणा. माझं एकदा ना असाच एक इंटरव्ह्यू ॲस्ट्रॉलॉजर होते, आम्ही अशाच गप्पा मारत होतो. तर मी म्हटलं तुम्ही कुंडली कुठली बनवणार. मी 2020 मध्ये बाळ तयार केलं आणि जन्माला आलं पण 2025. तुम्ही कुंडली कुठली बनवणार. पण मग आता 35 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तर आता काही जोखीम उरली आहे IVF मध्ये, आणि जर ती उरली असेल तर काय आहे, म्हणजे जोखमीचा भाग कुठला आहे IVF चा? आय थिंक हायपर स्टिम्युलेशन, जिथे आम्ही बोलतो की खूप जास्ती अंडी वाढतात, कधी कधी ते होऊ शकतं. आता माझ्याकडे एक पेशंट होती ज्याच्यात मी सगळ्यात कमी डोस वापरला, तिने खूप अंडी दिली. पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आणि आपल्याकडे प्रोसिजर प्रोटोकॉल्स आहेत ज्याच्यानी हे जोखीम एकदमच कमी होते. इनफॅक्ट लास्ट 12 वर्षात हे हायपर स्टिम्युलेशन मी मे बी 2 केसेस पाहिल्या टोटल माझ्या एक्सपिरियन्स मध्ये. माझ्या आईनी ओव्हर 2000 केसेस पाहिले असणार. आणि सुरुवातीला हे नव्हतं सगळं जे आता टेक्नॉलॉजी बदलली आहे ती. आता मी रात्री झोपू शकते आरामात, नाही तर पूर्वी आम्हाला स्ट्रेस असायचा. यु नो, एक तर माझी पेशंट ऍडमिट झालेली ICU मध्ये विथ ब्रेन यु नो थ्रॉम्बसिस, म्हणजे क्लॉट्स. हा. तर आय थिंक बरेच बदलले. आणि दुसरी गोष्ट काय ना, मी सगळ्यांना सांगते, आता इतके वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, मुलगी 25 वर्षाची असो किंवा 40 वर्षाची असो, तिचं कम्प्लीट चेकअप करा.
म्हणजे एव्हरीथिंग, लिव्हर, किडनी, बरोबर. शुगर्स, म्हणजे 25 आणि 40 मध्ये फरक नका मानू. डॉक्टर नंदिता, आम्ही असं ऐकतो की एकतर गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात का, इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स लॉंग टर्मसाठी असतात आणि IVF केलं की जुळच होतं. यु नो, IVF मध्ये जसे 100 बायका प्रेग्नेंट राहिल्या तर 5 बायकांमध्ये जुळं असतं, 95 बायकांमध्ये सिंगल होतं. अच्छा. पण त्या तुला सांगणार नाहीत की माझं IVFचं बाळ आहे. जुळं म्हणलं की प्रत्येक माणूस म्हणजे नॅचरली जुळं झालं असलं तरी म्हणणार नाही नाही, हे सांगत नाहीत IVFची आहेत. त्यामुळे आय थिंक त्यामुळे ते हे वाढलंय. झालेलं आहे. म्हणजे असं स्प्रेड झालेलं आहे. हे एक मिसकन्सेप्शन आहे. आणि दुसरी गोळ्या आणि इंजेक्शन, गोळ्या आणि इंजेक्शन, आय थिंक दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण पूर्वी आम्हाला वाटायचं त्याचे काय साईड इफेक्ट होणार आहेत का नाही. मी तुला फोटो दाखवला राईट, ती जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी, ती आता 50 वर्षाची तरी झाली असेल. 1978 मध्ये तिचा जन्म झाला. तर तिला आणि तिची बहीण दोघी झाल्या IVFनी. त्यांना मुलं झालेली आहेत व्यवस्थित, नॅचरली वगैरे. आणि ऑब्व्हियसली कुठलीही टेक्नॉलॉजी जी येते त्याचा अभ्यास केला जातो. तर ह्या औषधांचा पण काय इफेक्ट होतो मुलींवर, मुलांवर, ते सगळं अभ्यास केलेला आहे आणि देवाच्या कृपेने तसं काय आढळलेलं नाही. अजून एक मिथ मला आठवण आली, IVFच्या इंजेक्शन्सनी वजन वाढतं. हो 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 हो. हे बिलकुल नाही आणि होत. काही ठिकाणी तर असंही चर्चेत येतं की स्टिरॉइड्स पण दिले जातात. नाही. तर तर टेक्निकली तुम्ही बघायला जाऊ तर हॉर्मोन स्टिरॉइड्स असतात. तर जनरली काय होतं की जेव्हा हे इंजेक्शन्स देतो आपण, खूप जास्ती अंडी वाढवतो. तर अंडी जेव्हा जास्ती वाढतात, इस्ट्रोजन हॉर्मोन जे शरीरात असतं, एव्हरी वुमनच्या शरीरात असतं, ते वाढतं. तर त्याच्यामुळे कधी कधी वॉटर रिटेन्शन आपण जे बोलतो ते येतं. तर येस, दे कॅन बी वेट गेन, पण सगळ्यांमध्ये नसतं. बट अबाउट 300 to 500 ग्रॅम्सचं वेट गेन असतं. आणि जसं पिरियड येतं दॅट वॉटर वेट कम्प्लिटली गोज अवे. तर हे पूर्ण मिथ आहे की IVFचे इंजेक्शन्सनी वजन वाढतं. हां. आणि एक आणि तर एक लक्षात ठेव की प्रेग्नन्सी आम्ही करायला गेलो तर त्यांनी वजन वाढणारच ना, प्रेग्नन्सी मध्ये वाढायला पाहिजे. पाहिजे. हां. कारण तेवढं त्याच्यामुळे ते बाळाचं मनात लक्ष ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं IVF हा इतका महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्याविषयी काही प्रश्न असतील, मनात मिथ्स असतील, हे सगळं दूर करण्याचं काम दोघांनी म्हणजे डॉक्टर नंदिता आणि डॉक्टर रोहन यांनी केलं. तुम्ही दोघंही आलात, खूप छान संवाद झाला, हसत खेळत संवाद झाला. मोठी टर्म आहे पण ती सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत जायला हवी, त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलं. खूप खूप थँक्यू. थँक्यू आम्हाला Thank you. बोलण्यासाठी. थँक्यू. तर आरोग्य परिषद या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.